तुकामुनी माझे हेची सर्व सुख तुकामुनी माझे हेची सर्व सुख
धर्माचे पारण
धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे
समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं च कन्यहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञज्योद्धरार्थावतारं कलङ्कं तेजोधिकामोदिपुत्रम् कलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरुतुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवृष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थमितिं नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपम् हरि ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। मस्तक माझा पायावरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। थोड़ा सा इको जीरो करा, जीरो ऑपरेटर साहेब। आणि हाँ परम मंगलमय
परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरू परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरू सद्घन चिद्घन आनंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद मस्तक लीन करून विश्वसंत माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने आपल्या सर्वांचं हृदयवत्सल हिंदू हृदय सम्राट गुरुवर्य महंत सद्गुरु रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं आणि समस्त ग्रामस्थ ममदापूर यांच्या विद्यमाने सालबादप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यातली आजची ही मला वाटतं चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. तशी नियोजित माझी 14 तारीख आहे, परंतु काही कारणास्तव आम्ही गावकऱ्यांना त्रास न देता आमच्यातच बदल करून घेतले. तुमच्यापर्यंत ती येऊ दिलं नाही. परंतु जो समाज मला 14 तारखेला मिळणार होता तो आज मिळणार नाही, म्हणजे उपस्थितीवर. तरी पण आपण सर्व जे धर्मानुरागी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहात, कीर्तन सुरू करण्याच्या अगोदर ज्यांनी आम्हाला या गावामध्ये आणलं, ज्यांनी नारायणगिरी महाराजांची निस्वार्थ भावानं आणि दुसऱ्या पिढीमध्ये गुरुवर्य रामगिरी महाराजांची निस्वार्थ भावानं सेवा केली, एवढंच नाही तर गुरुवर्य रामगिरीजी महाराज हे गादीवर बसत असताना ज्यांनी जीवाचं रान केलं, असे आमचे परमार्थ स्नेही कैलासवासी रमेश दादा जवरे पाटील त्यांना मी सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो. त्यांची उणीव आम्हाला आज या ठिकाणी जाणवते आहे. दादांची इच्छा एकच होती की हा सप्ताह, हा कार्यक्रम असाच चालू राहावा आणि त्यानंतरही आमचे सर्व संयोजक मंडळी या कार्याला चालू ठेवतायत. त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांनी संयोजकांकरता टाळ्या वाजवल्या त्याबद्दल धन्यवाद आहे. त्याचं कारण कीर्तन आणि सप्ताह आयोजन करणं हे काय सोपं काम नाही आहे. एक दिवशीचं सत्यनारायण असलं तर माणूस महिनाभर कामाला लागतो, बरोबर की नाही? आता इथं 8 दिवस कार्यक्रम असतो आणि हा गावगाडा आहे. गावगाड्यामध्ये हे सगळं सार्वजनिक कामातून करून घेणं मोठं कठीण असतं. पण आपल्या संतांची आपल्यावर कृपा आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज, थोडासा आवाज कमी करा. नारायणगिरी महाराज आहेत, गुरुवारी रामगिरी महाराज आहेत, त्यांची कृपा आपल्यावर या ठिकाणी आहे. आमचे रवी महाराज साबळे यांच्या ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्वानं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी सुरू आहे. तर आज कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराज यांचा स्वतःचं अवतार कार्य प्रतिपादित करणारा 4 चरणाचा अभंग निरूपणाकरता निवडला. विठ्ठला अभंगाचा शब्दार्थ समजून घ्या, नाही तर काय होतं बरं का, दुसऱ्या दिवशी विनाकारण लोक उसण्या तंबाखूला उसना चुना लावीत रात्रीच्याच बाबाची परीक्षा करतात. काय त्या महाराजांना कीर्तन केलं, काय कीर्तन सांगितलं, काहीच कळलं नाही. अशी माझी उद्या परीक्षा होण्यापेक्षा तुम्ही अगोदर अभंग करून घेतला तर फार बरं होईल. कारण अभंगाच्या शब्दार्थ रूपी पायावर आपल्याला कीर्तन रूपी इमारत उभी करायची. आणि आपण कीर्तन किती ऐकले याला महत्व नाही बरं का, लक्षात ठेवा. आमच्यामध्ये बदल किती झाला
याला फार मोठं महत्व आहे. आणि म्हणून कदाचित माझं कीर्तन तुम्हाला चांगलं वाटेल का न वाटेल हे मी सांगू शकत नाही, पण जर लक्षपूर्वक ऐकलं तर तुमचं बरं करणार असेल हे मात्र मी खात्रीशीर सांगतो. विठ्ठला अभंगाचा शब्दार्थ समजून घेऊ. तुकाराम महाराज असं म्हणतात की धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन करणं हेच आमचं काम आहे. अभंगाचं पहिलं चरण. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात की त्या भगवंताचं जे नाम आहे ते नाम वाढवणं हेच आमचं कर्तव्य. अभंगाचं द्वितीय चरण. हे काम करत असताना आमच्याकडे तीक्ष्ण अशा प्रकारचे उत्तर आहेत आणि या उत्तरांचेच बाण आम्ही समोरच्यावर सोडून समोरच्याला, पाखंडी माणसाला पाखंडापासून बाजूला करतो किंवा समाजाला पाखंडापासून मुक्त करतो. अभंगाचं तृतीय चरण आहे. आणि हे कार्य करत असताना आम्ही कुणाची भीडभाड धरत नाही. ही भीडभाड धरत असताना कोणी लहान आहे का मोठा आहे याचा विचार आम्ही करतच नाही. म्हणजे कदाचित एखादा गरीब असेल, एखादा खूप श्रीमंत असेल, कोट्याधीश असेल, अब्जाधीश असेल, पण मात्र आम्ही हे धर्म काम करत असताना कुणाचीही भीडभाड धरत नाही. पाखंडाचं खंडन करत असताना आम्ही कुणाची भीडभाड धरत नाही. भगवंताचं नामस्मरण वाढवत असताना सुद्धा आम्ही कुणाची भीडभाड धरत नाही. हेच तुकोबराय या अभंगातून सांगतात. हा झाला सरळ सरळ शब्दार्थ. संकल्पित वेळेच्या आत मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला वेळ माहिती आहे. बरोबर 12 वाजता मोकळं करून देतो. एक चुकलं का माझं? फार मोठं चुकलेलं दिसतंय. कीर्तनानंतर पंगत असते, पण आमच्या भजनी मंडळीचा हरिपाठच एवढा रंगला होता. 7:30 वाजेपर्यंत हरिपाठ दणकून चालू होता. मोगरा फुलला मोगरा. मी म्हटलं आता हा मोगरा कधी जणतोय, म्हणजे भिजू नये पण मला कीर्तनाला यायचं ना, म्हणून तुम्ही माझ्या वेळेत अतिक्रमण केलं, आता आम्ही तुमच्या वेळेत अतिक्रमण केलं. हा विनोदाचा भाग आहे, आपण बाजूला ठेवू. मनुष्य जीवनामध्ये 4 निष्ठा अत्यंत महत्वाच्या आहेत. थोडं लक्षपूर्वक आहे. पहिली म्हणजे राष्ट्रनिष्ठा, दुसरी म्हणजे धर्मनिष्ठा, तिसरी म्हणजे संतनिष्ठा आहे आणि चौथी म्हणजे ईश्वरनिष्ठा आहे. विठ्ठला एक वेळेला, लक्षपूर्वक आहे का, एक वेळेला धर्मनिष्ठा नसेल कबूल, संतांवर निष्ठा नसेल कबूल, ईश्वरावर निष्ठा नसेल कबूल, पण या देशावर जर निष्ठा नसेल तर मग मात्र खपून घेतलं जाणार नाही. विठ्ठला त्याचं कारण आपण ज्या मातीत बसलेलो आहोत ना, ती माती आपल्याला दिसताना रंगानं काळी दिसते, काळी. पण तुम्ही हिला इतिहासाच्या दृष्टीनं पहा, तुम्हाला ही माती काळी अजिबात दिसणार नाही. ही कितीतरी क्रांतिकारकांच्या रक्तानं लाल भडक झालेली माती आहे. तिला इतिहासाच्या दृष्टीनं पहा. पारतंत्र्यात असलेल्या या मातृभूमीला स्वतंत्र करण्याकरता कितीतरी या माझ्या मातांनी या मातृभूमीवर अभिषेक करत असताना दह्याचा नाही, दुधाचा नाही, मधाचा नाही, तर स्वतःच्या मुलाच्या रक्ताचा अभिषेक केलेला आहे. म्हणून तुम्ही आम्ही आज या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये अशा माता या मातृभूमीमध्ये जन्माला आल्या ज्यांनी स्वतःच्या मुलाच्या रक्ताचा अभिषेक या मातृभूमी करता केलेला आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचं उदाहरण द्यावं लागेल.
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वडिलांचं फारसं सानिध्य मिळालंच नाही. अवघं 2 ते 4 वर्ष सानिध्य शहाजी राजांचं शोभाराजांना मिळालं. त्यांचा जन्म झाला त्याही वेळेला शहाजी राजे शिवनेरीवर उपस्थित नव्हते. जन्म झाल्यानंतर 4 दिवसांना आले, ते पण रखरखत्या रणांगणातून आले, रक्तानं माखलेले कपडे घेऊन आले आणि आपल्या पाळण्यात झोपलेल्या बाळाला मांडीवर घेतलं, डोळे भरून बघितलं आणि पुन्हा एकदा रखरखत्या रणांगणामध्ये निघून गेले. पण शिवाजी राजांना शिवाजी म्हणून घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल माझ्या माय बहिणींनो, तर ते माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी केलं. कारण माणसाची पहिली गुरु जर कोण असेल तर ती त्याची आई असते. माणसाची पहिली गुरु कोण असते? ही त्याची जन्मदात्री आई असते. जिजाऊ आऊसाहेबांनी रामाचा आचार दिला. जिजाऊ आऊसाहेबांनी कृष्णाची नीती दिली. 3च अक्षर होते, शिवाजी. एका अक्षरात तिनं रामायण भरलं, एका अक्षरात तिने महाभारत भरलं आणि 3ऱ्या अक्षरामध्ये तिनं शिवभारत साठवलेलं होतं. रामाचा आचार दिला हो. म्हणून तर कल्याणच्या सुभेदाराची सून चुकून ज्या वेळेला एका संदुकात सैनिकांच्या छापेमारीमध्ये आली, त्यावेळेस तिची बोळवण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत तिला माघारी पाठवलं. हा रामाचा आचार आहे. एवढंच कशाला, शाहिस्ते खानाची गर्दन मारण्याकरता ज्या वेळेला महाराज लाल महालाच्या आतमध्ये घुसले, त्याचं नशीब चांगलं होतं. वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता. त्याचं मरण अवघ्या 3 बोटावर निभावलं. महाराज वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे गेले. दुसऱ्या दिवशी माणसांची शोधाशोध सुरू झाली. त्याच्यामध्ये त्याची मुलगी गायब होती. औरंगजेब हे प्रकरण साधं नव्हतं बरं. त्याचा तो शाहिस्ते खान सख्खा मामा होता. काश्मीरच्या मोहिमेवर असलेल्या औरंगजेबाला ज्यावेळेस ही बातमी गेली कि हुजूर हुजूर वो पहाड़ का चूहा वो गद्दार चुप कर आया, लाल महल के अंदर घुस गया हुजूर, अल्लाह ताला की मेहरबानी से बच गए हमारे मामा अमीर अल उमरा शाहिस्ते खान। लेकिन उस गद्दार ने क्या किया पता है? वो अपनी लड़की, मामा की लड़की को भगा कर ले गया। त्यावेळेस औरंगजेबाचे निघलेले उद्गार ऐका, चुप, शिवा लुच्चा है, शिवा लफंगा है, छुप कर आएगा, मारेगा, काटेगा, लेकिन शिवा कभी किसी औरत के इज्जत पर हाथ नहीं डाल सकता। हे चारित्र होतं, हे चारित्र होतं, हा रामाचा आचार आहे। आणि म्हणून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू झाला आणि ही बातमी दिल्ली दरबारी पोहोचली, त्यावेळेला औरंगजेबाचे उद्गार आहेत, हे परवरदिगार, अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, एक नेक बंदा आ रहा है। जब जब उसके साथ हमने लड़ाई की, मेरे बड़े बड़े सूरमा उसने पराजित करके भेजे, लेकिन जब किसी भी शिवा हमला करता था तो उसके बाद उसने शत्रु की महिलाएं, औरतें, बच्चे, बूढ़े, मुल्ला मौलवी पर कभी हथियार नहीं चलाए। युद्ध चालू असताना जर महाराजांना त्या वादळीत कुठं कुराण ग्रंथ सापडला तर महाराज सन्मानानं कुठल्या तरी मुल्ला मौलवीकडे देऊन टाकत असायचे। हा आचार दिला। मग याचा अर्थ असा नाही की त्यांना स्वधर्माबद्दल निष्ठा नव्हती, त्यांना परधर्माबद्दल आदर होता, पण लक्षपूर्वक ऐका, स्वधर्माबद्दल प्रचंड निष्ठा होती, प्रचंड निष्ठा होती। त्याचं कारण मी एका शब्दात सांगेन, माझ्याकडे वेळ कमी आहे। महाराजांच्या श्रीमुखातून नेहमी आपल्या कुलदैवताचा शब्द
निघत असायचा जगदंब 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 हा शब्द निघायचा. आई भवानी तुझ्या कृपेने तारी संकटाला, आई भवानी तुझ्या कृपेने तारी संकटाला, अनाथ महिमा तुझी माऊली तारी संकटाला. आई कृपा करी माझ्या बळी माझ्या विरोधात सारे, आई कृपा करी माझ्या बळी माझ्या विरोधात सारे. हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. म्हणून जगात राजे अनेक झाले. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठमोठे युद्ध त्यांनी गाजवले असतील. शिवाजी राजांपेक्षा 1000 पटीने राज्य त्यांचं मोठं असेल, पण जगाच्या पाठीवर एकाच राजाची आरती होते, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. का? राष्ट्र प्रथम. राष्ट्र पहिली निष्ठा कोणती असेल तर ती राष्ट्रनिष्ठा. कारण जगाच्या पाठीवर एकमेव भारत हा असा देश आहे की ज्याच्या समोर माता हा शब्द लावलेला आहे. लक्षात ठेवा. स्पष्ट सांगतो तुम्हाला मी. जसं एखाद्याने जमीन विकली की लोक म्हणतात त्याने आईला नवरा केला. खरंय का खोटंय? म्हणजे काळी आई ही कोण आहे? आपली आई. तुम्ही कोणतेही देश पहा, रशिया, फ्रान्स, जपान, इटली, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक, बांगलादेश, कोणतेही देश पहा, एकाही देशाच्या समोर माता शब्द नाही. माता हा शब्द फक्त केवळ आणि केवळ भारत देशाच्याच समोर आहे. आणि म्हणून आम्ही प्रेमाने म्हणत असतो, श्रद्धेने म्हणत असतो, भारत माता की जय. ज्याच्या मुखातून हे शब्द निघतात, भारत माता की जय, त्यालाच या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार आहे. ज्याच्या तोंडात भारत माता की जय हा शब्द निघत नाही, ज्याला ही आपली माता मातृभूमी वाटत नाही, तो राष्ट्रद्रोही. तो राष्ट्रद्रोही आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर या मातीला माता म्हणणारा देश फक्त हिंदुस्थान आहे. त्याचं कारण लक्षपूर्वक ऐका. अहो, ताटातला घास जर मोडला आणि आईनं बाळाच्या तोंडाजवळ धरला तर तिच्या हातातला घास त्या बाळाला दिसतो. पण ज्या काळ्या आईनं आपल्या पोटात नांगराचा फाळ खुपसवून तो घास पिकवला, ती काळी आई मात्र त्या लेकराला कधी दिसत नाही. आणि म्हणून आमच्या भारतीय संस्कृतीनं आम्हाला शिकवलेलं आहे, सकाळी उठल्याबरोबर आमचा दिवस जनावरासारखा सुरू होत नाही.
कसा सुरू होतो? अंतरुणात बसल्या बसल्या पहिला आम्ही करवंदन करायचंय. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तो गोविंदा, प्रभाते करदर्शन. पुढे आता या मातृभूमीवर पाय ठेवायचा आहे ना, तर मग पाय ठेवत असताना अगोदर तिची माफी मागायची. हे आई, मला माफ कर, आता मी तुला जोडे घालून तुडवणार. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्शम समस्सुमे. हे आई, मला माफ कर, आता मी तुला जोडे घालून तुडवणार. म्हणून हसत हसत आमचे क्रांतिकारक फासावर गेले. कशासाठी गेले? जमिनीच्या तुकड्यासाठी नाही गेले. ही आमची मातृभूमी पारतंत्र्यात आहे म्हणून हसत हसत फासावर गेले. विठाला पहिली निष्ठा अंतःकरणात असावी ती राष्ट्रनिष्ठा. दुसरी निष्ठा असली पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये ती आमच्या धर्माविषयीची निष्ठा. आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माबद्दल आपल्याला प्रचंड स्वाभिमान अभिमान असला पाहिजेच. आणि म्हणून मी म्हणत असतो की नाही बुक्का लावता आला तर अष्टगंध लावा, नाही अष्टगंध लावता आला तर भंडारा लावा कपाळाला, तेही नाही जमलं तर निळा रंग लावा. कोणता का व्हायना रंग लावा, म्हणजे कळून राम राम म्हणायचं का सलाम वालेकुम म्हणायचं. गंध लावल्याशिवाय कळत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. आमची संस्कृती आम्ही पालन केली तर आमची पुढची पिढी पालन करणार. धर्मनिष्ठा, आमच्या धर्माविषयी आमच्या अंतःकरणात प्रचंड निष्ठा असली पाहिजे. किती निष्ठा, किती निष्ठा, किती निष्ठा, किती निष्ठा. मी एक प्रश्न करतो तुम्हाला, मला सांगा, एक चूक जर छत्रपती संभाजी महाराजांकडून घडली असती तर, एकच चूक, एक चूक आहे त्या स्वराज्यापेक्षा 5 पटीनं जास्त जहागिरी मिळत होती. आणि त्याच्याही पेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट जी मिळत होती ती म्हणजे स्वतःचा प्राण. आज प्रत्येकाला प्राण किती प्रिय असतो याच्यावरून तुम्ही समजून घ्या. लोक आज जीवाला खूप घाबरतात, सर्वात जास्त घाबरतात जीवाला. तब्येत बरी आहे का, बरं वाटत का, आजारी तर नाही ना. फोन केल्याबरोबर पण पहिली चर्चा येत असते, बरी का तब्येत, कसं चाललं. पाहुणे पण आले का म्हणतात काय नाही, आलो होतो भेटायला, तब्येत पाणी विचारावं. कशासाठी चालतंय हे सगळं? आरोग्य. स्वतःच्या जीवाला आपण एवढं जपतो. आणि संभाजी महाराजांना जीवदान मिळत होतं. थुकला औरंगजेबाच्या तोंडावर संभाजी महाराज. 40 दिवस यातना दिले जात होते. 40 दिवस. कसं आहे, हिंदूंना इतिहास विसरण्याचा रोग झालेला आहे, रोग. तसं बाकीच्यांच्या बाबतीत नाही होत. हिंदूंना इतिहास विसरण्याचा रोग झालेला आहे. अरे तुमचा संभाजी महाराज 40 दिवस यातना भोगत होता. सुरुवातीला पकडीनं नख ओढली, एक 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 रोज बोट तोडायचे. अरे काटा भरला तर 8 दिवस पाय धरून बसतो आपण, 8 दिवस.
अरे काही झालं तरी या स्वराज्याचा तो छत्रपती होता. अंगाची कातडी चालली, जसं केळ सोलतात ना तशी सोलली आणि त्याच्यावर मीठ चोळलं. मीठ पकडीनं जीव ओढली. तुम्ही सर्वांनी छावा पिक्चर बघितला असेल. ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी अवश्य पहा. बाकीचे महाराज लोक पिक्चर पाहू नका म्हणतात, मी पाहायला लावतो. पण कोणते पहा हे मात्र नक्की गरजेचं आहे ना. ऐतिहासिक पिक्चर नेहमी पहा. काश्मीर फाईल्स हा पिक्चर 100% पहा. माझ्याकडून लिहून घ्या लागलं तर. काश्मीर फाईल्स हा पिक्चर 100% पहा. केरला स्टोरी हा सुद्धा पिक्चर 100% पहा. कलम 370 हा पिक्चर 100% पहा. आणि आता जो उदयपूर फाईल्स येणारा पिक्चर होता ना, तो सुद्धा भविष्यात आला की नक्की पहा. इतिहास विसरण्याची सवय आहे आम्हाला. पण या भयंकर यातना संभाजी महाराज सहन करत होते, याचं कारण एकच होतं की माझा स्वधर्म. जो स्वधर्म पाळण्याकरता माझ्या वडिलांनी जीवाचं रान केलं, तो स्वधर्म मी मरण पण सोडणार नाही, ही शपथ माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली. अरे कुठल्याही किमान छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या राजांनी कुणाचं धर्मांतरण करण्याकरता असे अत्याचार कधी कुणावर केलेले नाही. लक्षात. काही लोक म्हणतील तुम्ही इतिहासातले मडे उकरून काढता, पण एक लक्षात ठेवा, इतिहास विसरणारी माणसं आयुष्यात इतिहास कधी घडू शकत नाही. इतिहास आम्हाला खूप काही शिकवत असतो. पण झालं असं, औरंगजेबाचा तो जो काळ होता, मुघल साम्राज्याच्या काळातला सर्वात भरभराटीचा काळ होता. म्हणजे आपण म्हणतो ना त्यांच्या काळातलंही भरभराट होती बुवा. तसं हुमायून, अकबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. औरंगजेबाच्या काळातला सर्वात भरभराटीचा काळ. पण शेवट काय परिस्थिती निर्माण झाली होती, काफी खान हा मुस्लिम इतिहासकार आहे, त्याने लिहून ठेवले. त्याला अक्षरशः मराठ्यांनी इतके लचके तोडले सगळ्या बाजूने, शेवट भांडेकुंडे विकून त्याला पगार करावा लागायचा शेवट. आणि संभाजी महाराजांना हे माहित होतं की माझ्या रक्ताच्या थेंबातून एक नाही तर हजारो लाखो संभाजी जन्माला येतील आणि या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच गाठतील. आणि तसंच झालं. संताजी धनाजी सारखे हजारो संभाजी चुडून उठले आणि 1707 ला औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच गाडली. हा इतिहास आहे मराठ्यांचा. सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात ठेवा, धर्मनिष्ठा, धर्म वहतो हंती धर्म रक्षिती रक्षिता. आमचा स्वधर्म पालन करत असताना परधर्माचा तिरस्कार नसावा, पण स्वधर्माविषयी प्रचंड निष्ठा असावी. हे आपल्या राजांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून दुसरी निष्ठा आहे धर्मनिष्ठा. चौथी निष्ठा आहे साधू संतांवरची निष्ठा. लक्षात ठेवा बरं का. कारण आज तुम्ही आम्ही हा जो परमार्थ करत आहोत, हा जो धर्म जिवंत आहे, याला कारण जर काय असेल, या धर्मावर 1000 वर्षापासून हजारो आक्रमण झाले. एक नाही झालं बरं का, किती झाले, हजारो आक्रमण झाले, तरी हा धर्म जिवंत आहे. हे उपकार जर कोणाचे असतील तर ते साधू संतांचे उपकार आहेत. 1000 वर्षापासून आक्रमण झाले, एका वर्षापासून नाही झाले. 1707 ला मोहम्मद बिन कासिम आला. 1000 ते 1028 मध्ये मोहम्मद गझनीनं 18 वेळेला सोरटी सोमनाथचं मंदिर लुटलं. 1192 ला शहाबुद्दीन मोहम्मद गोरी आला. त्याने तिथं त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक बसवला.
इल्तुतमिश, रजिया सुलतान, खिलजी वंश, सय्यद वंश, लोधी वंश. त्याच्यानंतर पुन्हा एक पाहुणा आला बाबर मंगोलवरून. 1525 ला पहिलं पानिपतचं युद्ध झालं दोघांना. नंतर तिथून पुढे ही परंपरा 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. 150 वर्ष म्हणजे 1000 वर्ष हा हिंदुस्थान गुलाम राहिला. किती वर्ष? याला कारण सांगू का काय? फक्त जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि संप्रदायवाद. हिंदू हा हिंदू म्हणून भगव्या झेंड्याखाली कधी एकत्र आलाच नाही. विठाला या जातीचा मी माळी, मी कुंभार, मी धनगर, मी चमार, मी मराठा पाटील. प्रांत म्हणजे मी महाराष्ट्रीयन, मी केरळीयन. पण सर्वांचा ध्वज येथे हे आठवणीत नाही राहिला. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, या संतांनी टिकवला आणि हा टिकवत असताना त्यांना प्रचंड यातना भोगल्या. यातना भोगल्या त्यांनी. ज्ञानोबारायांचं उदाहरण देतो मी तुम्हाला. ज्ञानोबारायांचं उदाहरण देतो मी तुम्हाला. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना आणि त्यांच्या आईला विठ्ठल रुक्मिणीला आळंदीच्या बाहेर हाकलून दिलं. एका 1 किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी एक झोपडी तयार केली. त्या झोपडीमध्ये 4 लेकरांना घेऊन राहत होते. 12 वर्षाचा निवृत्ती, 10 वर्षाचा ज्ञानदादा, 8 वर्षाची सोपान काका आणि 6 वर्षाची मुक्ताई. 8-10 दिवस झाल्यानंतर ज्ञानोबारायांना काय वाटलं माहिती का? आपण इंद्रायणीचं स्नान करावं म्हणून माऊलींनी पंचा घेतला आणि स्नानाकरता इंद्रायणीच्या तीरावर आले. तो पंचा खाली ठेवून आता इंद्रायणीमध्ये स्नान करायला उतरणार इतक्यामध्ये समोरून पाण्याच्या दिशेनं आवाज आला. ज्ञानोबारायांनी वर पाहिलं. अरे बापरे, विसोबा काका, ज्यांनी काही ब्राह्मणांना मिळून आपला संसार रस्त्यावर फेकून दिला ते विसोबा काका. आपले वडील भर रस्त्यात, आळंदीच्या भर रस्त्यात दोन्ही गुडघे टेकून ज्यांना हात जोडून क्षमा मागत होते आणि म्हणत होते, मंडळी, न्याय निष्ठुर असला तरी धर्म दयाळू आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आळंदी सोडून जातो. फक्त माझा निवृत्ती, ज्ञाना, सोपाना, मुक्ती थोडीशी मोठी होऊ द्या. मी स्वतः होऊन जातो. मंडळी, थोडे दिवस मला राहू द्या. धर्मभ्रष्टा, एवढा विषयासक्त होतास, रमणाने संन्यास घेतलाच कशा करता? आणि संन्यास घेतलाच होतास पुन्हा संसारात आलाच कशा करता? तुझ्या या पापी संसार आणि पापी संसारातून जन्माला आलेली ही पापी संतती आळंदीमध्ये राहता कामा नये. आणि ते सगळा क्षण ज्ञानोबारायांना आठवला. ज्ञानोबाराय अक्षरशः लटलट लटलट कापू लागले. काका, मी विठ्ठल पंतांचा ज्ञानदेव आहे काका. ज्ञानदेव? कार्ट्या, कसला रे आवा तू ज्ञानदेव? ज्ञानाचा देव झाला का? का रे, अक्कल येत नाही तुम्हाला? एकदा सांगितलेलं कळत नाही? आळंदी वाटवली तो वाटवली, आता काय इंद्रायणी वाटवायची का तुम्हाला? ज्ञानोबाराय म्हटले, काका, अहो हे कोट्यावधी पाप्यांचा उद्धार करणारं तीर्थ आहे. एका संन्याशाच्या मुलाच्या स्पर्शाने कसं वाटेल काका, कसं वाटेल काका? एवढं चोख उत्तर त्या विशोबा चाटीला नाही आवडलं. तो त्या पाण्यातून ओल्या ओसरानं ताड 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 बाहेर आला आणि 10 वर्षाच्या ज्ञानोबारायांच्या तोंडात ताड शिरी मारली.
माऊलीनं आई म्हणून किंकाळी मारली. डोळे अश्रूनं पाणहुले, डोळ्यातून पाणी सुरू झालं. 10 वर्षाचं लेकरू ते. काका माफ करा, काका माफ करा, मला माहित नव्हतं की संन्यासाच्या मुलाच्या स्पर्शानं इंद्रायणी वाटते. काका हे जर मला माहित असतं ना काका, मी या इंद्रायणीवर आलो नसतो. काका आता परत कधी कधी मी इंद्रायणीवर येणार नाही. आणि काका जर तुम्हाला हा ज्ञान्या इंद्रायणीवर दिसला ना परत, याला इंद्रायणी बुडवून मारा, पण मारू नका काका, मारू नका. 10-5 ब्राह्मणाची पोरं खेळत होती. विसोबा चाकीचं याच्यावर समाधान नाही झालं. ए कार्त्यांनो बघता काय, लाटा घाला या ज्ञानाला. आणि ती मुलं पोटात काय छातीत काय लाटा घालू लागली. ज्ञानोबराय म्हणायचे नको मंडळी नको. अरे आज जी इंद्रायणी ज्ञानोबरायांच्या समाधीला स्पर्श करून जाण्यामध्ये स्वतःला धन्य समजते, त्या इंद्रायणीचं स्नान सुद्धा माझ्या ज्ञानोबरायांना मिळालं नाही. हो स्नान सुद्धा मिळालं नाही. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी, देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची देवाची आळंदी, देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. उजळे राही इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी, देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी. संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रचंड निष्ठा असली पाहिजे. आणि चौथी निष्ठा आहे ईश्वर निष्ठा. का ठेवायची? जेणे हा जीव दिला, जेणे हा जीव दिला,
दान दिला? ईश्वराने दान दिला. म्हणजे आपल्याला जन्म कोणी दिला? ईश्वराने दिला. काही लोक सुपीक डोकं चालवते, महाराज आमच्या मायबापाने आम्हाला जन्म दिला. अहो, अशी कितीतरी पती पत्नी त्यांना लेकरू वाढली. ते बोलणारे कसे बोलतात त्यांच्याशी? काय देवाचं घोडं मारलं तुम्ही? काय पाप केलं देवाचं तुम्ही तरी? ज्याला नाही त्याला डसनानं देतो. हा ना, डसनानी अख्खी क्रिकेट टीम जन्माला घाली. 11 प्लेयर आणि 1 अंपायर होईल. तुम्हाला एखादं आंधळ पांगळं लुळं कुत्रं मांजरं काहीतरी देवानं द्यावं लागत होतं. देवानं द्यावं लागत होतं. म्हणजे पती पत्नी आहेत पण संतती नाहीये. जन्म ईश्वर देतो. म्हणून चौथी निष्ठा असली पाहिजे, ईश्वर निष्ठा. आणि मग तुकोबराय पुढे असं म्हणतात की या सर्व गोष्टी धर्माच्या अनुषंगाने आम्हाला मिळणाऱ्या आहेत. मग तो खरा धर्म जर कोणता असेल तर तो अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पापस्य खंड इति पाखंड. बर का नाना, दाखवायला धर्म आणि आत लपलेला अधर्म. म्हणजे साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, वागायचं एक आणि करायचं एक. म्हणजे काही काही लोक म्हणतात तुम्ही त्याच्या बोलण्यावर नको जाऊ, तो लय आपल्या गाठीचा आहे, तो वरून वरून बोलतो तसा, पण तसा नाही येतो. म्हणजे जसा आहे तसं नाही दाखवत, त्याला पाखंड. दाखवायला धर्म आणि आत लपलेला अधर्म. समजा एकाला विचार, एक आश्रम होता, बोले ये शोर कहां से सुनाई पड़ रहा है. एकाने लगेच उत्तर दिलं, मौनी बाबा के आश्रम से सुनाई पड़ रहा है. शोर. आश्रम कोणाचा? मौनी बाबाचा. आणि आरडाओरडा कुठून ऐकू राहिला? एकाला विचारलं बच्चे किसके? वो बोले बाल ब्रह्मचारी जी महाराज के. महाराज कोण? बाल ब्रह्मचारी. पोरं कोणाचे? बोले बंगला किसका? बोले त्यागी जी महाराज का. महाराज कोण? त्यागी. बंगला किती कोटीचा? 1.5 कोटी. पूर्वी आपल्या देशावर जे आक्रमण व्हायचे ना, लक्षपूर्वक ऐका, त्यावेळेला आपलेही सैनिक लढायचे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय खूप पवित्र आहे. आणि त्यावेळेला तर गायीचं महत्व एवढं होतं की गाय कधी कसायला दिलीच जात नव्हती. मग ते समोरच्या शत्रूंनी ओळखलं की यांच्या धर्मात गाय पवित्र आहे. मग ते लढाईच्या वेळेला काय करायचे? गाय आडवी ठेवायची आणि त्याच्या पाठीमागून बंदूक धरायची. कशाला? समोरच्या शत्रूला मारायला. आडवी काय असायची? गाय. मग त्या गायीकडे बघून आपले सैनिक गोळी मारत नव्हते. का? गाय मारत. त्याच्या पाठीमागून काय चालू होतं? यांच्या गोळ्या मारायचं काम चालू. म्हणजे दाखवायला धर्म, आत काय लपला? अधर्म. याच्या पुढचं सांगतो अजून. एका जणांना सांगितलं थोडीशी शराब लीजिए. वो बोला मैं शराब नहीं पीता. अरे क्यों नहीं पीते? ओ शराब में गंगा जल का पानी है. किसका पानी है? गंगा जल के पानी से बनी हुई शराब है.
म्हणजे त्या दारूत गंगेचं पाणी टाकलेलं. आता म्हणायला गंगेचं पाणी त्याच्यात आहे काय, तर यालाच म्हणायचं पाखंड. विठाला 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 विठाला. त्या काळामध्ये सुद्धा हे असं स्तोंभ जे माजलेलं होतं ना, हे स्तोंभ जे होतं, हे माजलेलं स्तोंभ बंद करण्याकरता तुकाराम महाराजांनी एक शस्त्र उचललं होतं आणि ते शस्त्र होतं त्यांच्या लेखणीचं. जे कर्मठ स्वतःला धर्मवादी ब्राह्मण म्हणत होत होते ना, त्यांना सुद्धा महाराजांनी स्पष्ट सांगितलं, या वेदाच्या गप्पा तुम्ही आमच्या बरोबर करू नका. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरांनी व्हावा भार माथा. तुम्ही फक्त ग्रंथ डोक्यावरून घेऊन फिरा, खरा वेदाचा अर्थ आम्ही ओळखलेला. कारण वेद शब्दामध्ये विद धातू आहे आणि विद म्हणजे जाणणे. त्या परमात्म्याला जाणणे म्हणजेच वेदाचं ज्ञान प्राप्त करणे. विठ्ठला आणि म्हणून तुकोबराय सांगतात, करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन करून टाकायचं आणि एकच मार्ग सांगायचा लोकांना, जेणेकरून त्यांची लुबाडणूक होणार नाही, लूट होणार नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि एकच मार्ग सांगितलेला आहे. कलयुगामध्ये 4 युग झाली, 4 युग आहेत बघा, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. किती युग झाले हे? झाले. परत एकदा ऐका, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आता बरोबर झाले ना? आता बरोबर झाले. तर कृत ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरि कीर्तन. कृतय ध्यायतो, कृतयुगामध्ये तुम्हाला देवाची प्राप्ती ध्यानाने, त्रेता युगामध्ये देवाची प्राप्ती यज्ञाने, द्वापार युगामध्ये देवाची प्राप्ती पूजा अर्चनेने आणि कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती फक्त त्याच्या नामस्मरणाने. अत्यंत सोपा मार्ग. तुका म्हणे सोपे आहे सर्व ज्याचं मनन केल्यानं जो तारतो त्याला मंत्र म्हणतात. एक जरा शिकलेला पठ्ठ्या माझ्याकडे आला, तो म्हणे महाराज मंत्राचा खरंच फरक पडत, मंत्राचा खरंच फरक आहे का? मला तर काही विश्वास पटत नाही बुवा. आणि तुम्हालाही तसं वाटणं साहजिक आहे, काही हरकत नाही. काहींची श्रद्धेनं ऐकतील इथपर्यंत ठीक आहे, पण मंत्राचा फरक पडतो कसा? तुम्हाला जर पाहायचं असलं, काय नाही, एखाद्याला सहज चांगली निबार शिवी देऊन टाकायची. काय करायचं? निबार शिवी द्यायची, साधी सुधी नाही द्यायची. कशी द्यायची?
निबार शिवी द्यायची. काय करीन तू? काय करीन? बरा देईन कानाखाली ठेवून. मग आता शिवीचा परिणाम होतो, मग मंत्राचा होणार नाही का? विठाला 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 काही पट्टे असे त्यांच्या पुढे सगळे मंत्र बोध होते, ठीक नाही. पण तुकोबाराय सांगतात, आम्ही जे कार्य करणार आहे त्यातलं कार्य कोणतं आहे? दुसरं चरण. हेची आम्हा करणे काम, 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 हेची आम्हा करणे काम. हेच काम आहे, भगवंताचं नामस्मरण वाढवणं. पण आता प्रश्न इथे असा आहे, तुम्ही सगळे बरेच जण इथे बसलेले आहात. आता एकट्या तुकाराम महाराजांचंच काम आहे का हे? आपलं नाही का? तुम्हाला असं वाटत नाही का आपलं नामस्मरण वाढावं म्हणून? म्हणजे आपण तर करावंच, पण अजून लोकांनी करावं असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला असं वाटत नाही का त्यांनी केलेलं नामस्मरण, त्यांनी जर नामस्मरण केलं तर त्यातलं काही पुण्य मला पण मिळेल का? तर मी त्याला नामस्मरण करायला प्रवृत्त केलं, आणि म्हणून त्याच्याकरता तुम्हाला ते काम करावं लागेल. म्हणजे 1 वर्षामध्ये नवनाथ महाराजाचं कीर्तन ऐकून झाल्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत ममदापूरचे किंवा मैत्रिणी, मावस बहिणी, गणगोत, काय कोणी असेल ते मित्र, पाहुणे रावळे जे आपल्याकडं या क्षेत्रात नाहीये त्यांना आपल्याला आणता येईल का? बरं, त्याच्याही पुढे सांगतो बरं का मी, तुम्हाला माहित नसेल पण आज हिंदू धर्मामध्येच प्रचंड धर्मांतराचे प्रकार घडून आहेत, आणि याच्यामध्ये अग्रेसर कोण आहेत? ख्रिश्चन धर्मीय. ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. बरं, तुम्हाला खोटं वाटेल ऐकल्यावर, मराठा समाज, माळी समाज एवढंच नाही तर ब्राह्मण सुद्धा सुटले नाही. नगरला एक फादर कुलकर्णी, विनोद नाही, आम्ही काम करतो म्हणून आम्हाला कळतंय बरं. आणि एवढा मोठा धोका आहे की आपला अहिल्यानगर जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रात हॉटस्पॉट आहे. तुमचा उद्या हिंदूच नाही राहिला तर तुम्ही काय करणार? म्हणून एक वाक्य माझं लिहून ठेवा, धर्मांतरण हेच राष्ट्रांतरण. विठ्ठला तुमचं काम काय मग? एकट्या नवनाथ महाराजांनाच सगळीकडे जायचंय का? एकट्या तुकाराम महाराजांनीच हे करायचंय का? आपलं काहीच कर्तव्य नाहीये का? मग आपले गणगोतात, पाहुण्या रावळ्यात, इकडं तिकडं कोणी घुसखोरी करतात का काय हे पाहणं गरजेचं. सांगलीला ऋतुजा राजगे नावाचं एक प्रकरण उघडकीला आलं मोठ्या प्रमाणावर. तसे भरपूर प्रकरण उघडकीस आले, पण ते प्रकरण फार भयंकर होतं. तिचा नवरा मर्चंट नेव्ही मध्ये, लक्षपूर्वक ऐका, विधानसभेत तो मुद्दा गाजला बरं. गोपीचंद पडळकरांनी तो उचलला. त्याचं कारण ती धनगर समाजाची मुलगी होती. पण ते एकट्या गोपीचंद पडळकरांचं काम नाही, ते आमचं सुद्धा काम. त्या ऋतुजा राजगेचं लग्न झालं कोरोनाच्या काळात, आणि त्यांना कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला असल्यामुळे मुलगी देत नव्हती.
मग त्यांनी लग्न करताना समोरच्या पार्टीला असं सांगितलं की आम्ही हिंदूच आहे. लग्न झाल्यानंतर ती मुलगी ज्या वेळेस तिकडे गेली ना त्यावेळेस तिने पाहिलं देवघर एका कोणाड्यात फेकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो घरामध्ये कुठलंच हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे आचरण नाही. आणि स्पष्टपणे फादर पास्टर पाळक हे काय सांगतो माहिती का, हे तुमच्या घरातले देव म्हणजे शैतान आहे, शैतान. हे जोपर्यंत तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुमच्या घराला सुख चैन लागणार नाही. तेव्हा तुम्ही यांना पहिलं पाण्यात सोडा आणि बाप्तिस्मा घ्या. माझं युट्यूबवर आहे, मी स्पष्ट बोलतोय ना, माझं युट्यूबवर आहे, तुम्ही बघा सर्च करून. ती पोरगी चतुर्थी धरायची. चतुर्थी हे काय करायचे, तिला बळजबरी करायचे. कारण ते म्हणायचे हिनं जर धर्म स्वीकारला नाही तर पुन्हा तुमच्या डोक्यावर शैतान हावी झाला असं समजा. ते फादर तिला सारखं 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 घरातल्या सासू सासऱ्यांना सांगितलं जायचं. चतुर्थीचा उपवास करायची ती पोरगी. हे हटकून त्या दिवशी तिला मटण करायला लावायचं. काय जीव म्हणत असेल तिचा. जी मुलीनं कधी मांस पाहिलं नाही, कारण हिंदू लोक असे सगळा झाडपाला खाणारे लोक आहेत, फार झाडपाला खाऊन जगणारे लोक आहेत. हिंदू लोकांसारखा गरीब माणूस कोणीच नाही. मच्छर मेला तरी पाप होईल असं म्हणतो. काय म्हणतो, मच्छर मेला ना मच्छर तरी तो काय म्हणतो, पाप होईल. अहो ती गरोदर राहील, आपल्या डोळे जेवण करतात ना, करतात की नाही. तुमच्याकडे पोरं होतीच नाही का, होतं आपलं भेटे माना डोळे जेवण. डोळे जेवण कोणत्या महिन्यात राहते ती, 7व्या महिन्यात. तिला डोळे जेवण करायचं होतं तिचं. फादरनं सांगितलं जर हिचं डोळे जेवण झालं तर ती संतती सुद्धा शैतान राहील. अहो त्या लेकराचं डोळे जेवण नाही झालं, काय नाही. अक्षरशः पोटात 7 महिन्याचा गर्भ असताना त्या ऋतुजा राजगे नावाच्या मुलीनं आत्महत्या केली. 2 जीव मेले. तुम्हाला कल्पना नाहीये, हे सगळ्या वाड्या वस्त्यांवर हे पास्टर पाळत फिरत राहतात. आपण तर काही पुढे जात नाही धर्मांतरण करायला कोणाची, पण यांना तेवढाच धंदा लागेल. आणि आपण फार मागे, आपल्याला कल्पना नाही याची माऊली. दुर्योधनाला एकही माणूस चांगला दिसत नव्हता, धर्मराजाला एकही माणूस वाईट दिसत नव्हता. अशा विचाराची माणसं आहे. म्हणून आज मातंग भिल्ल हा जो आमचा बहुजन समाज आहे ना, हा आपल्यापासून जो बाजूला आहे तो आपल्याला जवळ करायचा आहे. त्यांना सन्मानाची वागणूक द्यायची आहे. या लोकांमध्ये जाऊन जास्त प्रमाणात धर्मांतरण होतं. तुमचं कर्तव्य आहे, ज्याला देवघर नाही त्याला देवघर घेऊन द्या. या खंडाळ्याला फक्त 250-300 रुपयाला देवघर भेटत. एक वेळेला तुम्ही नवनाथ महाराजाला दक्षिण देऊ नका, सत्याला दक्षिण कदाचित तुमच्या गावातलं द्या, कोणी बाहेरचं मागायला देऊ नका. एक वेळेला हॉटेलला जेवण कमी करा माझ्या मायबापानं. ज्या घरात देवघर नाही त्या घरात देवघर द्या. ज्या घरात पूजा चालू नाही त्या घरात पूजा चालू करा. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही, हे मी खात्रीशीर सांगतो. कारण हा जो आपला सनातन हिंदू धर्म आहे हा जगात सर्वात श्रेष्ठ आहे. जगात कोणी म्हणेल का बरं, तर हिंदू धर्मामध्ये उपकारावर तर उपकार करायलाच सांगितलेले, पण अपकार्यावरही उपकार करणारा हा सनातन हिंदू धर्म आहे. लक्षात ठेवा, सनातन अपकार्यावरही उपकार आहे, केवळ उपकार्यावरच नाहीये. म्हणून पाकिस्तानामध्ये असलेल्या हिंदूंची संख्या घटली नाही, जवळजवळ संपली. बांगलादेशातल्या हिंदूंची संख्या जवळजवळ घटली नाही, संपली. आणि भारत देशाच्या मुस्लिमांची संख्या घटली नाही, आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त वाढली. हा आमच्या धर्माचा
आपलेपणा आहे. नाहीतर फाळणी कशाच्या आधारावर झाली? कशाच्या आधारावर झाली? कशाच्या? जातीच्या. पण हिंदू एवढे सोज्वळ आणि सज्जन आहेत मायबाप की पायाखाली मुंगी मिली तरी पाप झाला असं म्हणतात. मला हेच सांगायचं तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हे नाम तुम्हाला वाढवायचंय. याच्यासाठी 3 अक्षरी मंत्र ध्यानात ठेवा. हिंदू जगाव. फक्त ऐकू नका. हिंदू जगाव, हिंदू बचाव और हिंदू बढाव. आणि मी पण आव्हान करतो, ज्याला कुणाला हिंदू धर्मामध्ये यायचं असेल, आम्ही विधी करून हिंदू धर्मामध्ये घ्यायला कुणालाही तयार आहोत. कारण या धर्मामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. तुम्हाला स्वातंत्र्य. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. तुकोबाराय सांगतात, हे करत असताना आमच्याकडे बाण आहे, बाण. आणि त्या बाणापेक्षा शब्दरूपी बाण फार भयंकर असतं. त्याला एक सोपी म्हणे आपली सांगू का तुम्हाला? आता मी मारलेले घाव बुजत्या, पण बोललेले घाव बुजत नाही ग बाई. अगं जसं मा लग्न करून आणलं तसं माय सासून उठका बस टोला, उचका बस टोला, उचका बस टोला. मतरीच्या तोंडात असा नीट शब्दच कधीच माया सगळं नीट बोलली नाही. तुझ्या आई बापाना तुला हे शिकलं का? तुझ्या आईना तुला हे शिकलं का? मतरीचं तोंड असं घाण लई सहन केलं ग, लई सहन. इथलं सोडून बरं. बोललेले घाव बुजत नाही, मारलेले घाव बुजतात. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, माझ्याकडे शब्दरूपी उत्तर आहे, तोच माझा तीक्ष्ण बाण आहे. 3रं चरण. तीक्ष्ण अवतार Hare
काम करत असताना, पाखंडाचं खंडन करत असताना, भगवंताचं नाम वाढवत असताना, धर्माचं पालन करत असताना, हे तीक्ष्ण उत्तर देत असताना समोर कोण आहे याची भीडभाड मी धरीत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि मी त्यांचा अनुयायी असल्यामुळे मीही भीडभाड धरत हो ना, त्यांचाच अनुयायी आहे म्हणून मी भीडभाड धरत नाही. तो बी खरं ना बी खरं आपल्याला जमत नाही. तो बी खरं ना बी खरं, जे खरं आहे ते खरं आहे, जे नाही आहे ते नाहीच. असं लगेच तू तिकडं आणि मी इकडं असं जमत असलं तर काय तुम्ही म्हणणार आहे बाबा लईच अवघड दिसतो. तसं काही नाही आहे, पण लक्षपूर्वक आहे का. काय होतं बऱ्याच वेळेला चांगलं काम करत असताना मोठे मोठे आडवे येतात. हे संयोजकांना पण कळतं ना. संयोजकांना काम करताना ना लय बपुरे मारतात काहीचे काही पण. हे गंगागिरी बाबाचा मोठा सप्ताह झाला पाहिजे लो आपल्याकडे. अरे पण तू या सप्त्याला तर ये. मला काय म्हणायचं, होईल गंगागिरी बाबाचा सप्ताह होईल, पण तू या सप्त्याला तर येत जाय ना बाबा. इथं तर टाळ काही नाही, तर कोणी वाढायला कोणी आहे की नाही पाहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही मोठे पाठी, काही चुकलं का माझं. तुकाराम महाराज म्हणतात समोरच्याचा विचार आम्ही करत नाही. अहो तुकाराम महाराजांची तक्रार कोणाकडे केली, वाघोलीचे दशग्रंथी ब्राह्मण वेद शास्त्र संपन्न, त्यांचं नाव होतं रामेश्वर भट्ट. आणि तुकाराम महाराजांना त्यांच्या समोर अपराधी म्हणून उभं केलं. अपराधी. आणि तुकाराम महाराज अगदी नम्रपणानं हात जोडून विचारतात, शास्त्रीजी माझा अपराध सांगा, अपराध. त्यावेळेला शास्त्रीनी उंच आसनावर बसून अशा करड्या मिशा पगडी घातलेली उत्तर कसं दिलं ऐका. प्राकृत मध्ये वाङ्मय रचना करता हाच तुमचा अपराध. त्याचं कसं आहे तुकाराम, प्राकृत मध्ये अशी वाङ्मय रचना होत राहिली तर परिणामी संस्कृत भाषेचं महत्व कमी होईल आणि याला तुम्ही जबाबदार असाल. कारण असं झालं होतं बरं का, गवऱ्या थापणारी बाई सुद्धा म्हणायची, चाले हे शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलविते हरी बिन. गवऱ्या थापता थापता शेतकऱ्याचा नांगर चालू आणि तो पाठीमागून म्हणायचा, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. आणि या लोकांना सहन होईना, या कर्मठ ब्राह्मण मंडळींना हे सहन होईना. ते यांच्यात चर्चा करायला लागले, देव बुडाला, देव बुडाला, देव बुडाला. तुक्यानं परमार्थ भक्ती उडवली म्हणून अपराधी म्हणून तुकाराम महाराजांना उभं केलं. महाराजांनी सांगितलं, हे बघा, साळुंकी मंजूळ साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलविता शास्त्रीजी मी बोलत नाही. बोलवणारा तो सखा पांडुरंग आहे. शास्त्रीजींनी सांगितलं, ते काही नाही, ते काही नाही. तुम्ही धर्मद्रोही आहात. आतापर्यंत केलेल्या सर्व वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाका.
आणि तुकाराम महाराजांनी बुडवल्या, पण बुडवलेल्या वह्या जळी दगडासहित वह्या तारिलेल्या जैश्या लाह्या. आणि मग त्या रामेश्वर शास्त्रींचे उद्गार आहेत, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. इथे तुकाराम महाराजांनी समोरच्याची भीडभाड कशी धरली नाही हे तुम्हाला लक्षात येतं. आणि म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, नाही भीडभाड, नाही भीडभाड, नाही भीडभाड, नाही भीडभाड, पण पांडुरंगाने रामेश्वर शास्त्रींना मात्र भीड सोडायला लावली. हा तुकोबरायांचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराच्या जोरावर तुकाराम महाराज म्हणतात, नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर. धर्माचे पालन, अभंग नीट ऐका परत एकदा. धर्माचे पालन करणे पाखांड खंड, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. चुकला असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. जेवढं बरोबर आहे तो साधू संतांचा कृपा प्रसाद आहे. चुकलं असेल तर माता पित्याच्या उदार अंतःकरणाने क्षमा करा. तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा. फक्त मी जे तुम्हाला सांगितलं की आज आम्हाला हिंदू धर्म प्रचाराचं काम करायचं, प्रत्येकाला हातात घ्यायचंय. आणि तुम्ही वेगळं काही फिरू नका. तुमच्या संपर्कातल्या लोकांना तुम्ही परमार्थात आणा, भक्ती मार्गात आणा, कुठल्याही भक्ती मार्गात आणा. मी म्हणत नाही कीर्तनालाच आणून बसलो, असं नाही म्हणत. बरं, त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. शेवट मी अगदी टोकाचं सांगतो. तसं दारू पिणं वाईट आहे. समजा एखादं पितच असेल, त्याला म्हणा बाबा तुला ते करायचे ते कर, किमान दिवसभर तर गण लावून हिंड. ते पापच आहे, त्याच्याबद्दल काय चुकीचीच गोष्ट. आता जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणलं पाहिजे, पण किमान दिवसभर गण लावून ठेव. तुला काय खायचंय ते खाय, काय म्हणणं नाही ना, पण किमान दिवसभर गण लावून ठेव. आणि माळ घातली तर सोन्याहून पिवळं सांगून. आता मला सांगायचं एकच आहे तुम्हाला की आज जे कीर्तन मी केलं ती व्यक्तिगत माझ्या संतांच्या विचारातून केलं. त्याच्यात बिचाऱ्या संयोजकांचं काही काम नाही. त्यांनी फक्त माझं कीर्तन ठेवलं, ठीक आहे. म्हणून काय जे दोष आहेत ते माझे आहेत. संयोजकांना धन्यवाद आहे. पुन्हा एकदा मी आपल्या दादांना, रमेश दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन करतो. त्याचं कारण असं आहे बरं का, आज गुरुवारी रामगिरीजी महाराज
हे गादीवर आहे. आज त्यांना पूर्ण महाराष्ट्र मानतो. पण एक असा काळ होता की ज्या काळामध्ये गुरुवारी रामगिरीजी महाराजांकडे साधी एक मोटरसायकल नव्हती. तुम्हाला तो काळ नसेल आठवत, तो मला आठवतो. एक मोटरसायकल नव्हती. एका माणसाने फक्त 5,000 रुपयावरून मोटरसायकल दिली नव्हती. एवढ्यावर विलासदादाला माहिती तो माणूस अहो रामगिरी महाराज असे रुसून गेले तिकडे हरिद्वार ऋषिकेशला. तर दादांना रामगिरी महाराजांनी बोलून घेतलं आणि सांगितलं अहो आमचा पोरगा आहे ना तो गेलाय म्हणे रुसून, त्याला घेऊन या. महाराज थोडे नाराज झाले. आमचे विलासदादा सुमो घेऊन गेले हरिद्वारला इथून आणायला. ही साधी गोष्ट नाही महाराज, इतकी साधी गोष्ट नाही. ममदापूर हे जे गाव आहे आणि या कुटुंबांनी जी सेवा केली गुरुची, ही सेवा कुणाकडून घडणार नाही. हा नवनाथ महाराज या व्यासपीठावरून सांगतो तुम्हाला. आणि मोटरसायकल नव्हती साधी हो, मोटरसायकल पहिली 800 5 स्पीडची, एका डॉक्टरांची 800 गुरुवारी रामगिरी महाराजांना घेऊन देण्याचं काम रमेश दादांनी केलं. मला सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात ठेवा, दादांचा स्वभाव तापड होता यात काही शंका नाही, अजिबात शंका नाही. त्यांनी नारायणगिरी महाराजांना सुद्धा सुरुवातीच्या काळात नावं ठेवलेले. ज्या वेळेला नारायणगिरी महाराजांचा स्पर्श झाला ना महाराज, तो परिसाचा स्पर्श झाला. आणि नारायणगिरी महाराज असे होते ना महाराज, साक्षात दुर्वासा ऋषी होते. त्यांच्या जवळ आणि आजूबाजूला राहणं सुद्धा इतकं सोपं काम नव्हतं. तिथं रमेश दादा त्यांच्या हृदयात घर करून बसले होते. याच्यापेक्षा मोठी गुरुभक्ती नाही तुम्हाला. या जवळे परिवारासाठी याच्यापेक्षा मोठा अभिमान नाहीये. कोणते पद मिळतील नाना नाही मिळतील, पद येतील जातील, पण ही गुरुभक्ती आहे ना, ही तुम्हाला पिढ्यानपिढ्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचे केशव नाना जवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आता तुम्ही सगळी मंडळी, माझे काही नावं पाठ नाही. आता आमचे वाबळे पाटील पाहुणे या गावचे, पण आता स्थानिक येते रहिवासी, आपले पाहुणे आहेत ते. एक नाही आमचे साडू लागतात ना त्याने ते वाबळे पाटील. त्यांच्या वडिलांनी आमच्याबरोबर तीर्थयात्रा केल्या भरपूर. विनेकरी माझे जुने मित्र आहेत. त्यांच्या म्हणजे तुकाराम गोरे आहे ना आपल्या पठरे वस्तीवर, पहिलं कीर्तन मी पहिलं त्यांचं जे सफर होतं का भलं लांबडाचं, त्या वट्ट्यावर करेल 2001 साली. किती वर्ष झाले आता? 24. त्यावेळेला मी 16 वर्षाचा होतो. काय सदाशिव तर साक्षीदार सदुभाऊ उंडे, तुकाराम पठरे, बरोबर ना, पठरे वस्तीवर झालेलं कीर्तन. ही जुनी मंडळी आहे. सगळ्यांना त्यावेळेपासून प्रेम केलं तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद आहे. आमचे अशोक भाऊ, एक भोंगा 4 बांबू आणि सायकल. कीर्तन कोणाचं? नवनाथ महाराजाचं. लय आमच्या काळात वाईट दिवस होते भाऊ. 9 ते 11 कीर्तन, 4.5 डोके ऐकायला. ते बळच आपले आपण आपले बळच लावून धरायचे ते. आता या जेवणानं आमचं लय बरं केलं. नाही तुम्ही काय टाळ्या वाजू राहिले, तुम्ही म्हणता आम्ही जेव्हा करतो येतो. तसं नाही ते. रात्री 9 ते 11 बाय माणसाला बाहेर पडायचं, इचू काट्याचं वाघाच्या बेवाचं, ते अवघड जातं. परत स्वयंपाक करायचा घरच्यांकरता, ते अवघड जातं. पण आता काय आहे तीच सांगते, 8 दिवस आम्हाला काही म्हणायचं नाही. हा खुशाल संध्याकाळी दूध घातलं तिकडे जेवायला यायचं, आम्हाला कीर्तन ऐकायचे. घरूनच लगेच चावी राहते त्यात, आणि ते बरोबर जेवायच्याच टायमाला येते. हे बिचाऱ्या कीर्तन ऐकते. पण सप्ताहाला स्वरूप चांगलं आलं, अजून चांगलं येणार आहे. आणि आहे हा परमार्थ टिकून राहणार आहे. नारायणगिरी महाराजाची कृपा आहे. आणि तुम्हाला रामगिरी महाराजाची तारीख कायमस्वरूपीची मिळेल, हे लय भाग्यवर तुमचं. आता विषयच नाही. बाबांना आणणं म्हणजे लय कठीण झालेलं. मी बाबांच्या जवळ आहे, मला माहिती आहे. अगोदर प्रोटोकॉल दाखवावा लागतो पोलिसांचा, मग तिथून पुढे तारीख. तर मृदुंगावर साथ केली मला. महाराज तुमचं काय नाव आहे? नितीन महाराज. आळंदीला असताना तुम्ही फार सुंदर साथ केली. आपले रवी महाराज गेल्या 5-7 वर्षापासून या ठिकाणी पारायण करतात. असं दरवर्षी येत जा. पुढच्या वेळेला येताना अजून 1-2 गायक जोड आणा.
आणि कमिटीने पण त्यांना पाकिटच द्या, नाही तर त्यांनी काय खायचं ते डाळ लोक म्हणते त्यांना काय एवढं लागत भाऊ, त्याला काय एवढं लागत. अरे भाऊ गोडा कमी घासचे दोस्ती करेगा तो खाएगा क्या, असे पाकिट द्या. बरोबर आहे की नाही. बँडवाला 50,000 घेऊन जातो राव, आणि इथं 8 दिवस तुमच्याकडे येऊन पाकवत भाजी त्या गायने करतात, त्यांना 8,000 जर द्यायचे म्हणजे आज कुठं राहिला का, काय पद्धत आहे का. असं ना काय करू रे बाबा. हे आपल्या यांच्या याच्यावर कार्यक्रम उठतो आपला. गायक वादक असले म्हणजे आमचे काळे पाटील जुने मित्र आहेत, नवनाथ भाऊ, रमेश दादानी त्यांच्यानंतर चांगला वारसा तयार केला. त्याला जोडून आता आमचे विलास दादा कनेक्ट झाले, म्हणजे ही परंपरा पुढे चालेल. आणि समोर आमचे जगदीश भाऊ तिकडं बसले तुम्ही, मी म्हणलो इकडंच पाहतो मी तुम्हाला. आमचे जगदीश भाऊ यादव, आमची म्हणण्यापेक्षा आपली दिंडी जात असते पुण्यतिथीला. तुम्हाला मी एक सांगतो बरं का, सरला बेटामध्ये. तर माझी एक विनंती, दिंडी आपल्या ममदापूर जवळून जाते. तुम्ही जर त्या दिंडीत सहभागी झाला पुण्यतिथीच्या पायी दिंडी सोहळ्यात, तर मला खूप आनंद होईल. सेवा करणारे म्हणजे पंगतच आपली जगदीश भाऊ त्यांच्याकडे असते यादव मळ्यामध्ये. संध्याकाळी मुक्काम आपला नांदूर खंडाळ्यात असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण अशोकनगर फाट्यावर असतो. मुक्काम आपला माळेवाडीत असतो. तिसऱ्या दिवशी तर आपण भेटत जातो. तेवढे 1.5 दिवस गंगागिरी बाबा करता काढायला काय अडचण. ज्याला BP शुगर आहे त्याचंही काम होईल. म्हणून तुम्ही त्या पुण्यतिथीच्या वेळेला जी दिंडी जाती, पुण्यतिथीच्या 3 दिवस अगोदर निघते बघा, तिथं फक्त तुम्ही पिशी घेऊन काय की नाही, तुमचं बोचकं घेऊन या, आपल्या ट्रॅक्टरमध्ये टाकून द्या. बरोबर आहे की नाही. आणि निघा पायी काही गंगागिरी बाबाच्या नावाने कमी पडत नाही. मजाच मजा आहे. आता मला सांगण्याचं तात्पर्य, 3 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, ऋषिकेश, मनसा देवी, चंडीदेवी, उत्तरकाशी, कणखर असा एक दौरा आम्ही आयोजित केलेला आहे. तो 3 ऑक्टोबरला आणि 4 ऑक्टोबरला आहे. 15 दिवसाचा तो दौरा आहे. हिमालयामध्ये 10 दिवस प्रवास. जर कुणाला सहभागी व्हायचं असेल तर वेळ फार थोडा आहे. आता आम्ही रिझर्वेशन जवळजवळ काढलेत सगळे, पण जर कोणाला वाटलं तर आमच्याशी अवश्य संपर्क करा. दुसरी गोष्ट, आपल्या जवळच सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल आहे. जर तुमचा मुलगा 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत असेल तर त्याला अवश्य गुरुकुलामध्ये टाका. त्याचं शाळेचं नुकसान अजिबात होणार नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्या हातातला मोबाईल तुटतो. तुम्हाला खरं सांगतो बरं का, या मोबाईलनं पोरं आहे ना लय अवघड झालेले. तर त्याला जर म्हणलं ना आपण, आई पाहिजे का, नको. आजोबा पाहिजे का, नको. मोबाईल पाहिजे का, द्या. काहीच नकोय, फक्त मोबाईल. इंस्टाग्राम, फेसबुक, आपल्याला जे कळत नाही ते यांना कळत. आणि दुसरी वाईट गोष्ट काय हो राहिली माहिती का, ते रमी बिमी गेम नाही का, ते लुडो बिडो, त्याच्यावर पोरं पैसे लावून राहिले आपले. लय विचित्र काम झालं ते. म्हणून त्यांच्यात सतसत विवेक बुद्धी जागृत होत नाही तोपर्यंत त्यांच्या हातात ही वस्तू पडता कामा नाही. मग ते होऊ शकतं. तर तुम्ही गुरुकुलात ठेवा. 50,000 रुपये खर्च आहे का वर्षाचा. आज प्ले ग्रुप आणि नर्सरीची 25-30,000 40,000 फी. प्ले ग्रुप ती जाऊन निवळ भात खाऊन यायचा. आणि 1.25 लाख रुपये देऊन ज्या फॅसिलिटी आहेत ना, त्या सगळ्या फॅसिलिटी त्या गुरुकुलात. त्याचं शालेचं शिक्षण पण बुडणार नाही आणि त्याला हिंदू धर्म संस्कृतीचं ज्ञान पण आल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही मुलगा ठेवला पाहिजे, ठेवल्यानंतर तुम्ही टिकवला पाहिजे आणि तोही टिकला पाहिजे. या धनगरवाडीमध्ये 3 टॉप कीर्तनकार तयार झाले. एक इंजिनियर कीर्तनकार येतात आणि वैभव महाराज आपल्या फडातलेच आहे, बाजाठाणचे. आणि आपल्याकडे मराठी संस्कृत बरोबर इंग्रजी भाषेतून कीर्तन करणारा कीर्तनकार तयार होतो. शालेय अभ्यास सुद्धा आम्ही चांगला करून घेतो. मी फर्स्ट रेफरन्स शालेय शिक्षणाला देतो. तुमच्या मुलाने वकील, इंजिनियर, डॉक्टर भरपूर शिकलं पाहिजे, खूप शिकलं पाहिजे. पण त्याला आपण काय फक्त नुसतं धर्माचं ज्ञान देत नाही. आणि धर्माचं ज्ञान दिलं नुसतं ते धर्मवेडे होऊन जाते. हो, धर्मवेडे होतात ते, नित्य धर्मवेडे. ते काही करायला तयार होतं, कुठं बॉम्ब फोडायला तयार होतं, कुठं गोळ्या घालायला तयार होतं.
पण आपले मुलं तसे होत नाही का? आपण शालेय शिक्षण पण देतो. म्हणून शालेय शिक्षण पण महत्वाचं आहे. तर मी थांबतो. कोणाला वाटत असेल तर अवश्य ठेवा. मी खूप वेळ घेतलेला आहे, 10 मिनटं काय अर्धा तास जादा घेतलेला आहे, पण यांनी माझा 7:30 पर्यंत वेळ घेतला. बरोबर आहे की नाही? आणि पाकिट काय मी फुकट घेत नाही. आपल्याला ते रामचोरू धंदा नाही जमत असा विषय. थांबतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.